कामाविषयी, परफॉर्मन्स विषयी, स्टाईल विषयी किंवा अगदी आत्ता झालेल्या संवादाविषयी सुद्धा दिलेली टिप्पणी. मग ती तुझं हे म्हणणं मला खूप आवडलं अशी पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते किंवा एखादी न आवडलेली सुधारण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली सुद्धा असू शकते. पण त्यातही समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता दिलेला फीडबॅक कधीही उत्तम. आणि त्यासाठी मी एक सँडविच मेथड स्टेप बाय स्टेप विथ एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझं म्हणणं समजलं का? किंवा यावर तुमचं मत काय आहे? असे प्रश्न रोजच्या संवादात तुम्ही विचारायला सुरुवात करा. आणि समोरच्या व्यक्तीमधलं तुम्हाला नेमकं काय आवडतंय आणि कोणत्या गोष्टींमध्ये ती व्यक्ती अजून इम्प्रूव्ह करू शकते याबद्दल फक्त निरीक्षण करा. त्या व्यक्तीला सांगायला मात्र आत्ता जाऊ नका, कारण ते कसं सांगायचं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तुमचा